हाय हॅलो, मी पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवरती. आणि व्हिडिओ खूप खास कारण आहे म्हणून मी बनवलेला आहे. आणि तुमचे मेसेज येत आहेत, मी बघितलेले आहेत, मेसेज आलेले आहेत की रोज एक व्हिडिओ तरी टाकत जा, आम्हाला सवय झालेली आहे तुला बघायची. तर पॉसिबल होत नाही आहे, पण नक्की टाकेन. पण एक व्हिडिओ खूप खास आहे. हा यूट्यूबवरती पण दिसणारच आहे आणि आपल्या इन्स्टावरती पण दिसणार आहे. तर कनेक्ट राहा तुम्ही की मी का व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला दाखवते मी. आज मला एक गिफ्ट आलेलं आहे. माझ्या एका फ्रेंडने मला गिफ्ट दिलेलं आहे. तर तुमच्या समोरच अनबॉक्सिंग होणार आहे आणि त्यांच्यासाठी स्पेशल. अरे बापरे, या गिफ्टमध्ये काय आहे ते मला माहीत नाही आहे, पण माझं सर्वात आवडतं गिफ्ट त्यांनी मला दिलेलं आहे चॉकलेट्स. आणि हे माझं खूप फेवरेट आहे, मला चॉकलेट्स खूप आवडतात. तर थँक्यू सो मच या गिफ्टसाठी. की आता हे काय ते मला माहिती नाही, पण हे खूप सुंदर आहे. तर आपण हे खोलून बघूया, ठीक आहे. खूप दिवसापासून ॲक्च्युली ते माझ्या मागे लागले होते की तुझं गिफ्ट आहे माझ्याकडे, तर ते तू घेऊन जा. तर फायनली आज ते मला भेटले कामावरून येताना आणि त्यांनी मला हे गिफ्ट दिलं आहे. तर आपण बघूया. वाव खूप सुंदर जार आहे त्याच्यामध्ये आणि खरंच खूप सुंदर आहेत, खूप सुंदर आहेत. आणि हे मी यूज करणार आहे. तसंही मला जर गिफ्ट्स आले ना किंवा कोणी मला काही दिलं तर मी नक्कीच यूज करते. तर खरंच खूप छान आहे आणि थँक्यू सो मच. आणि ते माझे फ्रेंड्स आहेत, खूप चांगले फ्रेंड आहेत. आणि म्हणजे यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवरचे नाही आहेत, ते माझे पर्सनली फ्रेंड आहेत, खूप चांगले आहेत. आणि खरोखर त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. आणि ह्या गिफ्ट्सपेक्षा ना हे खूप जवळचं आहे मला, कारण चॉकलेट एक अशी गोष्ट आहे माझ्या आयुष्यात की मी कंटिन्युअसली खात असते, मला खूप आवडतात. आणि मी कितीही रागात असली आणि कितीही रुसलेली असली ना, ही गोष्ट फेल आहे त्याच्यासमोर. म्हणजे ही जर भेटलं ना तर मी सगळं विसरून जाते आणि मी राग करते, पण तो तेवढ्यापुरता असतो. आणि पुन्हा एकदा त्यांना मी थँक्यू म्हणते. आणि खूप दिवसापासून ते माझं वेट करत होते की प्लीज एकदा तुझं गिफ्ट घेऊन जा. फायनली मी ते आज घेतलेलं आहे आणि खूप सुंदर आहे. आणि खरोखर माझे फ्रेंड सर्कल खूप चांगले आहेत, खूप माझे मित्रमैत्रिणी खूप थोडे आहेत, बट खूप चांगले आहेत, खूप म्हणजे खूप चांगले आहेत. माझ्या जीवाला जीव देणारे आहेत, खूप काळजी करणारे आहेत, केअर करणारे आहेत. ॲक्च्युली मला त्यांना टाईम द्यायला किंवा त्यांच्याशी बोलायला टाईम भेटत नाही, पण आतुरतेने रोज मला मेसेज असतो, सगळ्यांचा मेसेज कॉल असतात. कशी आहेस तू, काय करतेस, काय नाही करत. आणि त्यांना सुद्धा एक सवय झालेली आहे माझा व्हिडिओ बघतात सगळेजण. सोशल मीडियावरती आहेत, पण मी जास्त ॲक्टिव्ह आहे. माझे व्हिडिओज वगैरे असतात, त्यांचे नसतात, कमी असतात किंवा नसतातच. तर त्यांना इथे ज्यावेळेस मला ते लोक बघतात तेव्हा त्यांना बेटर फील होतं की सोनाली तू फोन नाही उचलो किंवा तुझा मेसेज येऊ नाही, पण इथे आम्हाला कळतं की तू कशी आहेस आणि कशी नाही. तर तुमचे पण मेसेज आलेले आहेत मला की रोज एक व्हिडिओ टाकत जा. तर मला नाही जमत आहे, तर मी नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन. थोडीशी डिस्टर्ब आहे, थोडीशी त्यातनं बाहेर निघू द्यात, तर मी पुन्हा आपला कमबॅक असेल नक्कीच. आणि अजून एक होतं की एक माझे फॉलोअर्स आहेत जे की कोल्हापूरवरनं इकडे आले होते, त्यांचं कामसुद्धा होतं, पण त्यांनी मला मेसेज केला होता की आम्ही इकडे आलेलो आहे, तर तुम्ही भेटा म्हणून. तर ॲक्च्युली मला त्या मेसेजचा पण रिप्लाय करायला भेटला नाही, त्याबद्दल खूप खूप सॉरी. कोल्हापूर नाही, सोलापूरचे होते. तर खूप खूप सॉरी की मला नाही जमलं, कामात असेल त्याच्यामुळे नसेल जमलं. आणि
अजून एक रेणुका म्हणून आहेत, कदाचित त्या पनवेलमध्येच राहतात. त्यांनी पण मला मेसेज केला आहे की तुला मी पाहिलं होतं आमच्या इथे पेट्रोल पंपावरती, आता कुठल्या एरियात ते खांदा कॉलनीमध्ये, तिथे त्यांनी मला पाहिलं होतं. तर मला म्हटलं की बघतच राहिले तुम्हाला 2 मिनटं कळलंच नाही की तुम्ही आहेत म्हणून. कारण असं जिला आपण व्हिडिओमध्ये बघतो आहे ती समोर आहे. खूप बोलते, नंतर मला क्लिक झालं की नाही ह्या त्याच आहेत म्हणून. तर बोलते मी तुम्हाला आवाज देण्याचा प्रयत्न केला पण तुमचं पेट्रोल भरून झालं होतं गाडीमध्ये आणि तुम्ही निघून गेलात. पण म्हटल्या की तुम्ही जशा दिसता ना रिअलमध्ये तशाच तुम्ही व्हिडिओमध्ये आहेत. तर खरोखर मी तशीच आहे. मला दाखवणं एक आणि करणं एक बिलकुल आवडत नाही. आणि ज्यांना भेटू शकले नाही त्यांच्यासाठी सॉरी. आणि खरंच पुन्हा मी ट्राय करणार आहे व्हिडिओ टाकायला आणि नक्की टाकेन. थोडा दिवस द्या, थोडा वेळ द्या, नक्की टाकेन. आणि खरोखर सांगते की कर्म चांगले करा, नक्कीच त्याचं फळ भेटतं. मी कर्म चांगले करते. कोणाला जे मला वाईट वाटतं, जे माझं मन दुखवतात, बोलते मी, नाही असं नाही. जर माझी चुकी नसेल तर मी बोलते, पण चुकी असेल तर 100 वेळा माफी मागते. माझे खूप थोडे फ्रेंड आहेत, खरंच खूप थोडे फ्रेंड आहेत, पण खूप चांगले आहेत, खूप म्हणजे खूप चांगले आहेत. आणि ते माझ्या चांगल्या कर्मामुळे आहेत. तर एवढंच आहे की कर्म चांगले करत राहा, त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटतं. त्याच्यामुळे मला असं सुचत नाही पटकन बोलायला खरं तर, कारण इतकं प्रेम बघून काय सुचणार, हो की नाही. की काय म्हणजे प्रत्येकजण हाच विचार करतो की सोनाली कशी खुश राहील, तिचं चेहऱ्यावरचा हसू कसं कायम राहील, ह्याचा प्रयत्न नेहमी असतो. आणि बस आयुष्यात दुसरं पाहिजे काय की आपण चांगली माणसं कमवली आहेत. त्याच गोष्टीचा मला खूप मोठा अभिमान आहे. आणि खरं कधीच कोणाचं मन दुखवू नका, चांगले राहा. आयुष्य, मी नेहमी सांगते, आयुष्य हे एकदाच आहे. तर हसत हसत नाही, रडत रडत नाही, तर हसत हसत जगा. एवढे सिरियसली होऊन माझा व्हिडिओ बघू नका. आणि तुम्हाला तर खरोखर थँक्यू की माझे व्हिडिओ सगळेजण बघतात, हे मला चांगलं माहिती आहे. कारण तसे मला मेसेज येतात की तू छान व्हिडिओ करतेस, तू दिसायलाही खूप सुंदर आहेस, तुझं बोलणंही खूप सौम्य आहे, तर प्लीज तू व्हिडिओ टाकत जा. तर टाकेन मी, प्रयत्न तर करणार आहे असं मी तुम्हाला नेहमी म्हणते. पण माझ्याकडनं ते पॉसिबल होत नाही आहे, तर नक्की करणार आहे. ॲक्च्युली मला सगळेजणं बोलले व्हिडिओ बघून की तुझी तब्येत डाऊन आहे का, तर माझी तब्येत डाऊन नाही आहे, माझं डोकं फार दुखतं आहे, बाकी काय नाही, बाकी मी व्यवस्थित आहे. कंटिन्युअसली 8 दिवस झाले माझं डोकं दुखत आहे आणि मी 8 दिवस झाले गोळ्या घेऊनच झोपते, तसे मला झोप लागत नाही आहे. आणि मला जास्त गोळ्या सूट होत नाही. जिथे 250 पॉवरची गोळी सूट होत नाही तिथे मी 650 पॉवरची गोळी घेते, तरीसुद्धा माझं डोकं थांबत नाही आहे. तर मला माहीत नाही त्याचं कारण काय आहे, तर बघूया आपण पुढे. अजूनही डोकं फार दुखते आणि मला आता जायचं आहे कामावरती, पण हा व्हिडिओ बनवणं खूप महत्त्वाचं होतं म्हणून मी बनवलेला आहे. तर खरोखर असंच प्रेम राहू द्यात कायम. आणि आज पुन्हा एकदा सांगते की चांगले कर्म करा, लोक चांगली आहेत काही जगामध्ये. आणि खरंच मी माझ्या आयुष्यात अनुभव घेतलेला आहे, खूप कमी लोक आहेत माझ्या आयुष्यात जी मला सुखी बघू शकत नाही. म्हणजे मी त्यांना हसत खेळत राहिलेली नाही आवडत, पण मला खुश ठेवण्यामागे खूप लोक आहेत, खूप आहेत. कारण मी तेवढी कमावलेली आहेत, त्यामुळे बाकी काही नाही. आणि पुन्हा एकदा सांगते की आयुष्य खूप सुंदर आहे, रडत रडत नाही तर हसत हसत जगा. मी नेहमीच हसत असते आणि तुम्ही पण हसत राहा. तर इथे मी व्हॉइस ओव्हर देते आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त इथे राहा मी आणि माझे व्हिडिओचा व्हिडिओ एंड बघत करणार राहा. होते, आणि पण पुन्हा एकदा व्हिडिओचा एंड केलेला लवकरच मी नाही येणार आहे. आणि पुन्हा एकदा या गिफ्टसाठी खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आणि खूप सुंदर गिफ्ट आहे आणि मी तुम्हाला सांगितलं स्पेशली करून कामाचा चॉकलेट्स आहे त्याच्यामध्ये. तर
नक्की बाकी बघा काय असो पूर्ण ना असो, व्हिडिओ पण हे बघा चॉकलेट आणि खूप सुंदर आहेत. कमेंटमध्ये मला सांगत मला जा की चॉकलेट हा व्हिडिओ विषय कसे आहेत खूप किंवा आवडतो, खूप काही म्हणजे खूप चेंजेस आवडतो. करायचे आणि नक्की सॉरी सांगा, मी नक्की मी चेंजेस खूप करेन लेट माझ्या केलं. व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली खूपदा त्यांनी मला मेसेज केले की सोनाली बाकी मला तुम्ही भेट, मला पुढे बघू शकता की तुझ्यासाठी मी काही गिफ्ट घेतलं. किती मी त्यांना धावपळ नको असते, म्हणून सांगितलं त्याच्यामुळे होतं, मला व्हिडिओ पण काढायला जमत त्यांनी आता नाही आहे. घेऊनच ठेवलेलं तर आहे. तुम्हाला पुढे सगळं आणि दिसणार आहे. जे पुढे ज्याच्यासाठी आहे ते सगळं त्यांनी मी घ्यावं. आणि त्यात त्यांचं प्रेम आहे, माझी धावपळ टाकलेली आहे. त्यांची आपुलकी आहे. तर बघा त्याच्यामुळे ते तुम्ही. घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि खरोखर पुन्हा एकदा थँक्यू सो मच. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा आपण. तोपर्यंत बाय बाय. आलेली आहे मी कामावरती आणि काम तर तसं काही नाही आहे. आता ऑर्डर कमी आहे. बसली आहे मी, कंटाळा आला आहे मला. इथे कोणीच नाही आहे, मी एकटीच आहे ह्या साईडला. सगळेजण दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये आहेत, पण तिकडे काम नाही आहे, कुठेच नाही आहे. तुम्हाला मी दाखवते, थांबा. कोण नाही आहे म्हणून दाखवते, थांबा. हे बघा, तिकडे कटिंग मशीन आहे, इकडे पट्टी बनते. इकडे ही मशीन आहे, इथे हे वर्कवालं कटिंग होतं. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे या फ्रेम्स तयार झालेल्या आहेत आमच्या सगळ्या. ही ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. थोडेसे कंप्लीट करायचे होते, आता मी केलेले आहेत. सरसुद्धा नाही आहेत. इथे ग्लास कटिंग होतं, हे बघा, म्हणजे काच कटिंग होतं. आणि ही एक सिलिंग मशीन आहे. इथे ह्या फ्रेम होतात, हे बघा, ह्या फ्रेम सिलिंग होतात. ह्या सगळ्या डायमंडवाल्या आहेत, ह्या सिलिंग होतात. भरपूर सारे झालेले आहेत इकडे बनवून. हे बघा, हे अशा ठेवावे लागतात, नाही तर डायमंड आहे ना एकमेकाला चिपकतात. बघितलं तुम्ही, पूर्ण खाली आहे. इथे खाली मी एकटी आहे, माझ्यासोबत इथे कोणी नाही आहे, मी एकटीच आहे. म्हणून दाखवलं. तिकडे सरांचं ऑफिस आहे, पण सर नाही आहेत. इकडे हार्डबोर्ड आहेत, तुम्ही बघू शकता. इथे सगळे हार्डबोर्ड आहेत. हळू बोलते मी, इथे आवाज घुमतो नाही तर. हे बघा, ह्या फ्रेम आहेत, त्या बघू शकता तुम्ही. ह्याचं डिपार्टमेंट दुसरीकडे आहे खरं तर. त्याचं डिपार्टमेंट आहे ना डायमंडवरचं, ते दुसरीकडे आहे. कारण की ना ते पूर्ण बंद ठेवायला लागते ते रूम, नाहीतर त्याच्यावरती जर धूळ वगैरे उडून आले ना, कारण त्याच्यामध्ये केमिकल टाकलं जातं, तेव्हाच ते चिपकतं. जर ते तुम्ही दरवाजे वगैरे उघडे ठेवले ना, तर मच्छर किंवा धूळ वगैरे उडून आली की ती त्याच्यावरती बसते. त्याच्यामुळे थंडी खूप आहे ना, आमच्या इथे पण खूप आहे. तुमच्याकडे पण आहे पण नक्की सांगा. आणि सुरेशभाई आले होते, म्हणजे आमचे दुसरे एक जण आहेत, ते आले होते. मी व्हिडिओ कट केला, ते बोलले कंटिन्यू मॅडम. माहिती आहे त्यांना मी व्हिडिओवरती आहे, पण मला नाही आवडत कोणासमोर व्हिडिओ काढायला. त्याच्यामुळे एक ऑर्डर आलेली आहे, ते आता कटिंग वगैरे करून मग मला देतील, तेव्हा मी ती फ्रेम बनवेल. जर कोणी नसेल ना तर नक्की तुम्हाला दाखवेन, नाही तर नाही दाखवणार. ते वैताग येतं जेव्हा काम नसतं तेव्हा. असलं की एकदाच काम असतं, नाही तर काहीच नसतं. इकडे पण यावं लागेल, आमच्या सरांना चालणार नाही. तर तुम्ही बघू शकता, ही फ्रेम आहे. तर पेंटिंग आहे ॲक्च्युली, हे बघा. तर ही वाईट आहे, ह्याला इथे कुठेही हात लागता कामा नये, कारण ही ज्यांची ऑर्डर आहे ते ऑनलाईन ऑर्डर घेतात. आणि ह्याला काच नसते, ठीक आहे, बघू शकता. याला बोलतात फ्लॅक्सी मशीन. ती पिना लागतात. तर ह्या बघा त्या पिना आहेत ज्या मी मारलेल्या आहेत. तर ह्या मशीनमध्ये असतात, त्याला फ्लॅक्सी मशीन बोलतात. आणि ह्या पिना ना जर अशा असतात बघा, बोटात गेल्या ना तर ह्याच्या आतमध्ये जाऊन बसतात. आणि ह्याच्यावरती सेलोटेप लावायचे, मी लावल्यावर दाखवते तुम्हाला. तरी बघा, मी पूर्ण सेलोटेप लावलेली आहे. ह्याच्या पुढे एक प्रोसिजर आहे, ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे.
बघत राहा. ॲक्च्युली हे कॉर्नर आहे असे आहे, ते संपलेले आहेत. ऑर्डर केली आहे पण आलेले नाही आहेत, पण ही ऑर्डर द्यायची म्हणून मी स्वतःच बनवलेत. म्हणजे हे ऑर्डर केल्यावरती येतात, पण ते ऑर्डर केलेले पण येतात, आलेले नाही आहेत. आणि कॉर्नर कुठे लागतात ते मी तुम्हाला दाखवते. तर हे कॉर्नर आहे ते इकडे लावले जातात. एक मिनिट, इथे खूप तर ह्याला लावले जातात, पण ह्याला सेलोटेप नाही लावत. ह्याला चिकटपट्टी लावली, सॉरी, ह्याला स्टापलर नाही लावलं जात, त्याला सेलोटेप लावला जाते. या फ्रेमला नाही लावत. मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या फ्रेमला. आम्ही जेव्हा कॉर्नर लावतो ना तेव्हा त्याला आम्ही स्टापलर मारतो कॉर्नरला, पण ह्या फ्रेमला नाही मारू शकत. ह्या फ्रेमला नाही आपण मारू शकत स्टापलर. तर हे मी स्वतः कटिंग केलेले आहेत. आणि ह्या फ्रेम खूप म्हणजे खूप जपाव्या लागतात. मग जरा जरी डाग लागला ना तर त्या रिजेक्ट होतात. त्याच्यामुळे हात फक्त या पट्टीला लावायचा, इकडे नाही लावायचा. काय आहे ही फ्रेम माहीत नाही, पण जे पण आहे ते आहे. अजून एक प्रोसिजर आहे, मी तुम्हाला दाखवते. अजून 2 प्रोसिजर आहेत ह्या फ्रेमला, ठीक आहे. तर ही बघा, ही सिलिंग मशीन आहे, पण ही छोटी आहे. आता हे ज्या फ्रेम आहेत त्या प्लास्टिकच्या कवरमध्ये रॅप करायच्या आहेत मला. ते पण एक एक सिंगल मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे. तुम्ही बघा. ही मशीन खूप गरम असते बघा. झालेली नाही ना. पुन्हा तेच प्रोसिजर आहे, तुम्हाला दाखवते. आणि ही मशीन खूप गरम आहे बरं, खूप गरम आहे. झटका लागतो हाताला, मी सांगते तुम्हाला नंतर. तुम्ही बघू शकता फायनली ह्या दोन्ही फ्रेम मी सिलिंग तर केलेले आहेत, पण ह्याला अजून एक प्रोसिजर आहे. तुम्हाला मी मागे दाखवलं होतं बघा. ही मशीन आहे आणि हवा घ्यायची असते. सॉरी, ॲक्च्युली फोन आला होता पण मी तो कट केला. दाखवतो मी तुम्हाला ते काय असतं. ह्या सगळ्या मशीन खूप म्हणजे खूप गरम असतात, ते सांभाळून वापरायला लागतात, खूप चटके लागतात. तुम्हाला मी दाखवते, तुम्ही बघा.
बघताय ना पेपर कसा होत आहे, तर तुम्ही बघा. मी तुम्हाला दाखवते की हा कुठपर्यंत आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे. हे काढतो बरं जपूनच करावं लागतं पूर्ण प्लेन होईपर्यंत. थोडीशी बाकी आहे अजून, ती दाखवते तुम्हाला. बघितलं, ही अशी करावी लागते आपल्याला. ठीक आहे, हे बघा सीलिंग झालेली आहे पूर्ण. त्याला पॅक करायचे आहे, ते नंतर करायचे, आत्ता नाही. हे बघा, हे असे जे आहेत ना, या फ्रेम ह्याला स्टापलर मारले जातात कॉर्नरला. ह्या सगळ्या फ्रेमला तसे स्टापलर आहेत, तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि ह्यांना काचा असतात. फक्त त्या फ्रेमला काचा नसतात, ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. ते काच नसते त्याला. ह्याला सेलोटेप लावले जाते. ठीक आहे, तर ही दुसरी फ्रेम आहे. काचनी ह्याची कटिंग असते. आणि हा कटर जर जरासा जरी सरकला ना, तर हा आपल्या बोटावरती फिरतं उलटा फिरल्यावरती. दाखवते तुम्हाला फ्रेम कशी बनते. बाहेर आवाज येत असेल तर काय करू अशी बायका बडबड. जरासा जरी कटर फिरला ना उलटा, तर आपल्या हाताचा काही खरं नाही. हे बोट आहेत ना जातात, मला भरपूर लागतं. तरी पण मी सांभाळून करते, तरी ते होतच माझ्याकडनं. काचवरती कटिंग होते. त्याची काच इतकी पातळ आहे ना, खूप प्रेमाने हाताळावी लागते. लगेच 2 तुकडे होतात. तुम्हाला दिसत नाही असेल, काय करणार आता. लाईट माझ्या मागेच लाईट. माझ्याकडनं आत्ताच एक काच तुटली आहे. खरं तर लागता राहिली माझ्या बोटाला, पण थोडीशी लागली आहे सगळी. त्याची कटिंग खूप म्हणजे खूप विचार करून करावी लागते. बघा, ते पूर्ण मला कटिंग करायची ह्या काचसोबत. आणि हा कटर खरंच दिसतोय, पण हा खूप धार आहे. हा जरासं जर ह्याच्यावरून सरकतो या काचेवरनं, आणि जर सरकला तर ह्या बोटावरती फिरतो. आज मी इथे एकटीच आहे, या साईडला एकटीच आहे. बाकी सगळे दुसऱ्या डिपार्टमेंटला, बाकी सगळे म्हणजे सुट्टीवरती आहे. तिघीजणी तर सुट्टीवर आहे, आम्ही तिघीजणी आहोत. 2घीजणी तर तिकडे आहे. त्याच्यानंतर जेंट्समध्ये मला वाटतं की 2 जण सुट्टीवर आहेत, 2 जण आहेत. तर सुरेशभाई आहेत माझ्यासोबत, पण ते त्यांचं काम करत आहेत. काम म्हणजे की पोस्टर वगैरे किंवा ऑर्डर वगैरे आलेलं ते मला सांगत आहेत. ऑर्डर काही जास्त नाही, जशी ऑर्डर येत आहेत तशी ते मला सांगत आहेत. आता मला 4पर्यंत सध्या बनवायच्या आहेत. बाकीच्याची पट्टी बनवली नाही. ती जेव्हा पट्टी बनेल तेव्हा मी बनवेन. ते गोल्डन कलरच्या पट्टीमध्ये बनवायचे. हे आत्ता मी 4 वाजता बनवून घ्यायचे. लगेच तुम्हाला दाखवते मी कशी बनवते ते. ठीक आहे, कनेक्ट राहा तुम्ही माझ्यासोबत. आहेत ना, मला माहिती आहे तुम्ही असणारच आहे. बघा आपली कशी बनते. पट्टी आहे, ही काच आहे. ही काच ह्याच्यामध्ये ठेवायची असते.
एक मिनिट थांब. दुसरी फ्रेम बघूया. आता तुम्हाला दिसत नाही मला माहिती, तर आता तुम्हाला दिसेल. मी थोडंसं वरती ठेवलं आहे. हार्डबोर्ड आहे, हा नंतर टाकावा लागतो. मला पहिल्यांदा पुसावं लागतं. मला पहिल्यांदा पुसावं लागतं कारण ह्याच्यात ग्लू बसलेलं. तुम्हाला खरं सांगता मला धुवायची लय एलर्जी. कचरा वगैरे बघावा लागतो आपल्याला, नाहीतर एकदा कचरा अडकला ना फ्रेम बनवलेली फ्रेम खोलावी लागते. माझा आवाज येतोय की नाही मला माहिती नाही. श्री स्वामी समर्थ. बघावं लागतं फ्रेम फुगली आहे का, फुगली काढावं लागतं. ह्याच्यात ते पिना संपले, त्या पिना आहे त्याच्यातला, त्याच्यात टाकावं. हवा संपली आहे, लावायला लागेल मला 1 मिनिट. त्यातली हवा संपली आहे मशीनमधली, तर त्यांनी आता लावलं आहे हवा भरायला. आवाज येत असेल ना कडकड कडकड, तर ते भरायला लावलेली आहे मशीन. मला दाखवते ही बघा, आवाज येतो ना, तिकडे बटन चालू आहे, भरायला लावली आहे. जेव्हा मी भरेन तेव्हाच ह्याच्यातनं पिना बाहेर निघते. तोपर्यंत आपण फ्रेम बनवून घेऊया. बघा आता मी असं नाचावं लागतं ह्या टेबलवरून ह्या टेबलवरती. ह्या त्या फ्रेम ज्या मी तयार केल्या, ह्याला आता सेलोटेप लावलेली आहे. मागून सेलोटेप लावायला लागते. अजून एक काम आहे ह्याचं बाकी. मग ही फ्रेम तयार झाली, मी दाखवते तुम्हाला काय बाकी राहिलं आहे ते. ठीक आहे. खरं तर हे काम एकट्याचं नाही आहे, पण आज मी एकटी आहे म्हणून मी एकटी करते. ह्याला हे कॉर्नर लावावे लागतात. मी इकडे मारावं लागतं कॉर्नर.
कारण जेणेकरून हे जे पट्टी आहे ना ती तुमच्या हाताला लागू नये म्हणून. आणि सांगा ह्या मशीन अशा चालू राहतात तर मी कोणाचे फोन कसे उचलणार? कारण ह्या मशीन आहेत ना दिसतात तेवढं सोपं नाही आहे. ही सिलिंग मशीन असते ती गरम असते, ती सिलिंग मशीन असते ती गरम असते. फ्लेक्सी मशीन होती जी मी पिना मारल्या ना ती तर खूप डेंजर आहे. तिचा हात जर आपला सटकला ना तर ती पिन आपल्या बोटाच्या आरपार जाते. आणि हे जे कटर आहेत ना इतके धार आहेत ना, ह्यांना खूप धार आहे. ती जसं टकते ना तेव्हा हे बोटं कापली जातात. आणि लोक म्हणतात तू फोन उचलत नाही, मेसेजचं उत्तर देत नाही, रिप्लाय देत नाही, तर कसं देणार? तर ही मशीन जी तुम्ही बघितली सिलिंग मशीन तेव्हा ही गरम असते. आता मी बटन बंद केलं म्हणून, नाही तर ती गरम असते म्हणून ते प्लास्टिक कट होतं. तिकडे ती हवा मारण्याची मशीन आहे ना ती पण खूप गरम असते, चटके लागतात हाताला. इथे काय कुठलीच गोष्ट सोपी नाही आहे, सगळं अवघड आहे. चला मी बनवून घेते पटापटा फ्रेम, नंतर बोलते. तुम्ही बघितलं आहे मी फ्रेम कशी बनवली, ठीक आहे? ऑर्डर कंप्लीट झालेली नाही आहे. हे फक्त 4 फ्रेम बनवले आहेत, तिकडे दिसत आहेत ना त्या बाकी आहेत बनवणं, कारण त्याची पट्टी नाही आहे. तर ती ऑर्डर झाली पण ती कंप्लीट नाही झाली. मी तुम्हाला दाखवलं त्याचे अर्धे पोस्टर इथे आहेत मोठेवाले, पण ह्याची हे नाही आहे, फ्रेम नाही आहे, पट्टी असते ना ती नाही, ती बनवायला लागेल. ते कारागीर तिकडे आहेत, दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये आहेत, मला नाही आहेत ती कटिंग करायला. तर ती कटिंग झाल्यावरती मग मी ती बनवेन. पण मी ते कटिंग करून ठेवणार आहे. पोस्टर बाजूने पूर्ण पोस्टर कट व्हावं लागतं. आता मी करते आहे ती दुसरी ऑर्डर आहे. हिचे पण मोठे पोस्टर आहेत ते बघा तिकडे खाली, पण त्याचीसुद्धा पट्टी नाही आहे. तर हे मी बनवून घेणार आहे आणि ते मी कटिंग करून ठेवणार आहे, ठीक आहे? जर झाली पट्टी बनवून तर मग मी करेन आज, नाही तर मग दुसरं कोणतरी बनवेल, पण हे आपण करून घेऊया, ठीक आहे? हे सुद्धा ग्लासवरतीच कट होणार आहे, तीच साईज आहे. मागून तुम्हाला लाईट येत असेल तर समजून घ्या जरा, कारण मी लाईट बंद नाही करू शकत, कारण मग मला नाही दिसणार, त्याच्यामुळे मी नाही करू शकत बंद, ठीक आहे? तर हे सुद्धा पोस्टर ग्लासवरतीच कटिंग होते. खूप उजेड येतो आहे ना, पण घ्या थोडंसं समजून, काय करू. धार गेली यायची.
काही आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज. मोठे आहेत ना पोस्टर, ते कट करायला लागतात. हे माझे सर्वात आवडतं पोस्टर आहे राधाकृष्ण. मला खूप आवडतं राधाकृष्ण, प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेम करावं तर राधाकृष्णासारखं, बरोबर आहे की नाही. दूर राहून सुद्धा ते एकमेकांवरती प्रेम करत होते. माझा आवाज जरा कमी येतो आहे ना, घरात लय जोर जोरात बोलते ना, इथं नाही बोलणार, आता हळूहळू बोलणार नाही. तर हे खूप नाजूक काम आहे. ही काच जर घसरली ना तर आपल्या हातावर लागते आणि आपल्या हातावरती कटल फिरतो आणि पोस्टरसुद्धा लहान मोठं होऊ शकतं. त्याच्यामुळे हे व्यवस्थित आणि घट्ट पण एकदम नाजूक पकडायचं असतं, कारण जोरात लावला ना तर ही काचेचे 2 तुकडे होतात. काचेचे 2 तुकडे झाले ना की ओरडा भेटतो सरांचा. आज मी एकटीच इकडे ना, माझ्यासोबत कोणच नाही बघायला, तुम्हीच बघा. हा एवढा मोठा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवते बरं. तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करत जा. तुमचे लय असतं माझ्या DM इंस्टाच्या, व्हिडिओ बनव, लॉंग व्हिडिओ बनवायचा, मोठे व्हिडिओ बनवायचा, छोटे बनवू नको, आम्हाला तुला ऐकायला खूप आवडतं. तर हे तुमच्यासाठीच हा लॉंग व्हिडिओ आहे. आता एडिटसुद्धा करायचं आहे मला. मोठे सुद्धा पोस्टर कट करायचे, ते सुद्धा काचेवरतीच करायचे. ते कसे करतात ते पण मी तुम्हाला दाखवेन. खूप हार्ड आहे सगळं, म्हणजे तुम्हाला तर खूप लागतं, मला खूप भीती वाटतं. हे लागायची तर खूप भीती वाटते, भरपूर जास्त भीती वाटते. खूप लागतं मला, खूप भरपूर. आज माझ्यासोबत एक गोष्ट झाली, मी तुम्हाला नक्की सांगते. गोष्ट म्हणजे असंच, आता हे आपले कटिंग करून झालेलं आहे. आपल्याला ते बनवायचे. पहिले ह्याचे हार्डबोर्ड ठोकलेले आहेत का बघूया आपण. हार्डबोर्ड बघितलं ना मागेचे, काय बोलतात तुम्ही, पुट्टा. तो जर तो ठोकलेला नसेल तर तुम्हाला दाखवते मी. ते तुम्हाला हाताने ठोकावं लागेल, त्याची मशीन चालू नाही. तुम्हाला दाखवते, थांबा, त्याची मशीन सुद्धा. हार्डबोर्ड ठोकायची मशीन आहे इथे. हार्डबोर्ड ठेवला की हे असे हुक, तुम्हाला दाखवते ना, हुक कुठे गेले. ह्याच्या मागे ह्याच्या मागे जे हुक दिसतात ना हे लागतात, पण ते आता मला हाताने ठोकायला लागते. दाखवते, थांबा तुम्हाला. ठोकलेलं नाही ठोकावं लागते. मुश्किल काम आहे रे बाबा. तिकडे ठेवलाय, दिसणार नाही तुम्हाला. नंतर मला पायावर बसता येत नाही, मांडी घालूनच बसतो आपण. आपल्याला पाया बियावरती बसायला येत नाही, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आता मांडी घालून पटापटा ठोकणार आहे. हार्डबोर्ड ठोकलेले नाही आहेत, संपलेले आहेत, ठोकलेले.
आणि मशीन बंद आहे, आमची मशीन चालू नाही आहे, खराब झाली. म्हणजे खराब नाही झाली आहे, नवीन आहे ती, पण तिचा डेमो अजून झालेला नाही आहे. थोडी जर हातावर बसली ना गेलंच काम, कामच झालं. हे हुक आहेत, हुक म्हणतात त्याला, ते मी लावत आहे. हे जर सटकलं ना तर हातोडी हातावर बसते, मस्तच बसते. आणि ती अशी चांगली बसते, ते आई पप्पा सगळे राहतात. झालेले आहेत आपले 5 पीस. 1 पीस आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण 5 पीस बनवून घेतलेले आहेत. ठीक आहे, चला तर मग आता आपण फ्रेम बनवूया आपण. ठीक आहे, पहिल्यांदा मी सगळ्या फ्रेम बनवून घेते आणि मग फ्लॅक्स मशीन मारणार आहे. तुम्ही थांबा. बघावं लागतं, नाही बघितलं तर प्रॉब्लेम होतो. पोस्टर फुटतो, काच तुटते, मग ना केलेली मेहनत जाते वाया. काच कटिंग करून येत नाही बरं, आम्हालाच कटिंग करावं लागतं. मला मग कशी दाखवलं कुठे कटिंग करतात.
ठीक आहे. आता तुम्ही बघितलेल्या फ्रेम बनवून झालेल्या आहेत. हे फ्लेक्सी मशीन मारणार, सेलोटेप लावणार आणि त्याला ते कॉर्नर लावणार, फ्रेम तयार आहे. ठीक आहे. मग अशी तुम्ही बघितलं म्हणून मी परत नाही दाखवते, तरी पण तुम्हाला एक दाखवते ही फ्लेक्सी मशीन कशी असते मारायची. 1 मिनिट हा. दिसले तुम्हाला? पकडून मारावी लागते. ठीक आहे. बोलते मी नंतर तुम्हाला, तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. ठीक आहे. चला तर मग आता वाजले रात्रीचे 9:30. मी अजून जेवली नाही, जेवायचं आहे. जेवण बनतं आहे, म्हणजे डाळ ठेवली आहे, बाकी सगळं झालं आहे. तर म्हटलं आपल्या व्हिडिओचा एंड करावा. तर तुम्ही बघितलं आहे, मी तुम्हाला दाखवलं आहे की माझं काम कसं आहे, काय आहे. आणि सकाळपासूनचं डेलीचं रुटीन मी माझ्या व्हिडिओमध्ये बहुतेक एका दाखवलेलं आहे. तर तुम्ही सांगा कसं शक्य होईल व्हिडिओ काढणं. आणि तसंही तुम्ही बघितलं आहे की काम असो नसो काही असू देत, तिथे कंटिन्युअसली उभं राहावं लागतं. कंटिन्युअसली मी बसून नसते. फक्त 5 मिनटं बसली होती तेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला होता. पण कंटिन्युअसली काम राहतंच, थोडंफार का होईना पण राहतंच. त्याच्यामुळे तिथे बसणं नाही आहे. आणि सगळीकडे कॅमेरे आहेत, तिथे बसून जमत नाही, तिथे उभं राहूनच काम आहे. प्रत्येक मशीनवरती उभं राहून काम करावं लागतं. आणि त्या मशीनसुद्धा सोप्या नाही आहेत. मी तुम्हाला दाखवलं, मला वाटत असेल की काय नाही, हे असं केलं की झालं, ते तसं पण नाही. त्या मशीन जेव्हा हाताळतो ना तेव्हा ते लक्ष पूर्ण तिथे पाहिजे. म्हणून मी कोणाचा फोनही नाही उचलत. कारण जे मी फ्लेक्सी मशीन जी मारत होती ना, तर पिना ज्या मारत होती, तर ती मशीन अशी आहे की जर ती जराशी जरी सरकली किंवा आपलं लक्ष दुसरीकडे गेलं आणि ते त्या म्हणजे हार्डबोर्डच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही ती पिन लागली ना, तर ती फसल्यानंतर काच तुटू शकते, फ्रेम खराब होऊ शकते, बाजूची पट्टी खराब होऊ शकते, खूप नुकसान होतं. आणि वरनं आपल्या हातात जर गेली ना, बोटामध्ये जाते ती, ही आरपार जाते ती. विचार करा की काय होत असेल माणसाचं. त्याच्यानंतर सिलिंग मशीन होती, जे प्लास्टिकचं कवर होतं बघा, घालत होते मी ते, तर ती खूप गरम असते. तुम्ही विचार करा ना, प्लास्टिक ती वितळवती आहे म्हणजे ती किती गरम असेल. तिलाही चटके बसतात, नाही बसत असं नाही, तिलाही चटके बसतात. स्टापलरच्या पिना माराव्या लागतात. सगळ्या गोष्टी आहेत तिथे की ज्या मशीन खूप डेंजर आहेत त्या. आणि कटिंग मशीन आहे हार्डबोर्डवरती जे तुम्हाला मी दाखवलं की तिथे ते काय बोलतात त्याला, अडकवायला जे हुक असतात, तर ते मी हाताने मारले होते, हातोडीने. तुम्ही बघितलेत. त्याची ती मशीन मी दाखवली होती ना, ती त्याची मशीन आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बोर्ड जर कट झालं ना तर ह्याला नक्षीच येणार, असं आहे. तिथे लक्ष ठेवावं लागतं. कारण एकदा मशीनमध्ये जर चालू केलं ना काम, तर बाकीच्या गोष्टींमध्ये हात घालता येत नाही. मग कोणाचा फोन येऊ दे, कोण मरू दे तिकडं, काहीच नाही. मग एक तर बंद करावी लागते मशीन, असं आहे. तुम्ही बघू शकता तेवढं होईपर्यंत माझी हालत काय होते. 1 मिनटं बहुतेक पारस आलाय. तर कर्म चांगले करा. कर्म चांगले केले ना तर नक्कीच देव त्याचं फळ देतो. आणि मेहनत करा, कोणाला फसवू नका, कोणाला वाईट बोलू नका. हां, मी बोलते नाही असं नाही, जिथे जो म्हणजे माझं मन तोडेल आणि माझी चुकी नसताना मला बोलेल, तर मी बोलते, मीही बोलते, निघतं माझ्या तोंडातून. होत आणि निघणारच, ऑब्व्हियसली निघणार. माझ्या जागी कोणी असेल तरी निघेल. तर पारस येतो, डिस्टर्ब करतो, दुसरं काही नाही, बोलून देत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला सुद्धा आवडत नाही. तर असं आहे की खूप वेळानंतर चांगले कर्म घडतात. त्याच्यामुळे चांगलंच करत राहा आणि चांगलंच वागत राहा. मी चांगली आहे म्हणून ही जी लोकं आहेत ती माझ्या जवळ आहेत. जर मी वाईट असती, मी त्यांच्यासोबत चांगलं वागली नसती कधी, तर कधीच दूर केलं असतं या सगळ्यांनी मला. पण नाही, काळजी आहे, काळजी करतात, प्रेम करतात, आपुलकी करतात. आणि खरंच माझ्या त्या दिवशी मी माझ्या फ्रेंडच्या मुलीच्या बड्डेला गेली होती. माझी चांगली मैत्रीण आहे ती.
ॲक्च्युली मला व्हिडिओ शूट करायचा होता, पण काय सांगू तुम्हाला की मला ते जमलं नाही. मला उशीर झाला होता तिकडे जायला, ऑलरेडी खूप उशीर झाला होता. त्या मुलीचा बड्डेसुद्धा होऊन गेला होता आणि मी माझ्या मैत्रिणीला मेसेज टाकला की बाबा वैशाली मला खूप तिचं नाव वैशाली आहे, म्हटलं वैशाली मला उशीर होणार आहे. तर ती मला म्हणे नाही उशीर झाला तरी चालेल, तुला यायचंच आहे. आणि अक्षरशः ती माझ्यासाठी थांबली होती जेवायचीसुद्धा आणि तिने मला यायलाच लावलं. खरं तर सांगायचं तर ती खूप दिवसापासून माझ्या मागे लागली होती. माझी खूप चांगली फ्रेंड आहे आणि आम्ही जवळच राहतो, पण आम्हाला म्हणणार ना वर्षभर म्हटलं तरी एकमेकीचं तोंड बघत नाही. 2-2 महिने म्हटलं तरी एकमेकीशी बोलत नाही. पण खूप चांगली माझी मैत्रीण आहे खूप. पण म्हणतात ना की सुखात नाही पण दुःखात साथ द्यावा. तर कधीही प्रॉब्लेम असला, कधीही काय असला, मला काय वाटलं किंवा तिला काय वाटलं तर ती फोन करते, सोनाली मला बोलायचं आहे तुझ्याशी. रडते कधी काय झालं तर ती रडते, मी तिच्याकडे रडते, पण ते हलकं होतं ना मन, त्याच्यामुळे बाकी काही नाही. असे माझे फ्रेंड्स आहेत, खूप चांगले आहेत आणि खरंच मला आज जे गिफ्ट भेटलं ते खूप चांगलं आहे आणि त्यासाठी खूप त्यांचं धन्यवाद आहे. आणि खास करून ते चॉकलेट, आम्हाला चॉकलेट खूप आवडतात, खूप म्हणजे खूप. मी कंटिन्युअसली चॉकलेट खात असते आणि चॉकलेट माझ्या पर्समध्ये तर असतं कंटिन्युअसली असतात पर्समध्ये माझ्या चॉकलेट. आणि माझ्या पारसचं तर भांडण होतं चॉकलेटवरनं. माझं चॉकलेट का खाल्लं, तुझं चॉकलेट का खाल्लं, हेच चालू असतं आमचं. हो, ही खरी कंडिशन आहे की मी त्याची आई आहे, पण मी भांडते त्याच्याशी, कारण की मला चॉकलेट खूप आवडतं. खरं सांगायचं तर माझे दातसुद्धा पूर्णतः खराब झालेले आहेत, पण मी चॉकलेट खायचं काही सोडत नाही, ते मी खाते. फक्त खरं तर आज माझी कंबर आणि पोट दुखते आणि डोकं तर काय माहिती, डोक्याला तर माझ्या काय झालं काय कळत नाही, ते दुखतच असतं. तर म्हटलं तुमच्याशी आता बोलून व्हिडिओचा एंड करावा, जेवावं आणि झोपावं. तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा जाता आपलं वाक्य आहे ते नक्की तुम्हाला सांगते आणि नेहमी सांगत असते मी की आयुष्य हे खूप सुंदर आहे. तर रडत नाही तर हसत जगा आणि दुःखामागून सुख आणि सुखामागून दुःख हे नेहमी येत राहतं. तर चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच परत येईन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा. चला तर मग गुड नाईट, शुभरात्र, बाय.